सगळ्यांनी आपण कायदा सगळ्यांनी ऐकला. कायदा ही प्रवाहित गोष्ट आहे. त्यामुळं जशी परिस्थिती बदलते, समाज बदलतो, त्याच्यामध्ये कायद्यामध्ये बदल करणं अपेक्षित असतं, जे या कायद्यामध्ये केले गेले. परंतु प्रश्न असा आहे की आता या सगळ्या गोष्टींवरती वापर झाला, चर्चा झाली, त्याच्यामध्ये फिजिकली पॉसिबली या सगळ्या गोष्टी करणे शक्य आहेत का नाही, ह्या गोष्टीमध्ये आपण थोडी चर्चा करूया. तर सर्वप्रथम मी पहिल्यांदा आपल्या या एका पार्टकडे बेलच्या बाबतीमध्ये तसं क्रिटिकल अनालिसिसच आपण या कायद्याचे करणार आहोत. त्याच्यामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह या गोष्टी सगळ्या सांगणार आहोत. तर आता इंटेरियमचा मुद्दा आपण उपस्थित केला. सर, लॉ काय म्हणतो की एखाद्या आरोपी विरुद्ध एखादा खोटा गुन्हा झाला तर त्याला त्या गोष्टीपासून अरेस्ट करण्यापासून त्याला प्रोटेक्शन करण्यासाठी त्याला कोर्टामध्ये बेल दाखल करणं गरजेचं आहे, किंवा तो त्याचा राईट आहे अँटिसिपेटरी बेल. अशा सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण एखादा बेल दाखल करतो अँटिसिपेटरी बेल, त्या प्रोव्हिजन्स मध्ये बेल दाखल केल्यानंतर से यायला उशीर होतो. कधी पोलीस ऑफिसर पेपर दाखल करतात, त्याच्याबरोबर से दाखल करतात, त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींना 10 दिवस 15 दिवस 20 दिवस लागतात. आणि अशा सिच्युएशन मध्ये जर आपल्याला इंटरिम प्रोटेक्शन जर मिळालं नाही तर आपला मेन बेल हा फ्रस्ट्रेट होऊन जातो. त्यामुळं आपल्याला पोलीस नेहमी काय करतायत की जर समजा प्रोटेक्शन नसेल तर आरोपीला अरेस्ट केलं जातं. आणि कायदा काय सांगतो की अँटिसिपेटरी बेल फक्त जर तुम्हाला अरेस्ट नसेल तर त्या संदर्भामध्ये त्याला फायनल बेल दिलं जातं. तर ही जी गोष्ट आहे इंटरिमचा जो त्यांनी मुद्दा काढून घेतलेला आहे, ही अतिशय आरोपींवरती जाच किंवा अन्याय करणारी गोष्ट आहे, कारण त्याच्यामध्ये त्याचा मेन बेल फ्रस्ट्रेट होऊन जातो. ही प्रोव्हिजन मला योग्य वाटत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की समजा इंटरिम प्रोटेक्शन दिलं नाही तर आपल्याला 482 मध्ये हायकोर्टामध्ये म्हणता येईल की सर, वी हॅव नो ज्युरिडिक्शन दिस कोर्ट, सो वी आर फायलिंग बिफोर दिस कोर्ट इन इनहरंट पॉवर. आणि याच्यामध्ये जर प्रत्येक गोष्टीमध्ये जर समजा इंटरिम प्रोटेक्शनसाठी हायकोर्टामध्ये 482 क्वालिफिकेशन दाखल करायला चालू झालं तर नंबर ऑफ फ्लड गेट्स विल बी ओपन अँड नंबर ऑफ केसेस विल बी पेंडिंग इन द हायकोर्ट. उलटी प्रोसिजर होईल. पहिल्यांदा इंटरिमला हायकोर्टात जायचं, नंतर इंटरिम घेऊन खाली यायचं आणि खाली परत हे बिल चालवायचे. त्यामुळं हा जो ज्युरिडिक्शनचा मुद्दा आहे ना सर, की हा हायकोर्टाचा ज्युरिडिक्शन्स मध्ये या केसेस वाढण्याची शक्यता दाट आहे. आणि आता रिसेंटली बऱ्याच केसेसमध्ये 1-2 केस तो आहे, त्याच्यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं आहे की जर रेग्युलर बेल असेल 437 असेल 479 असेल तर सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की रेग्युलर बेल और प्रोव्हिजन द कोर्ट हॅज ऑल्सो राईट टू ग्रँट इंटरिम प्रोटेक्शन इन द रेग्युलर बेल ऍप्लिकेशन ऑल्सो. फॉर एक्झाम्पल 437 सरकारने एखादा बेल दाखल केलं, त्याच्यामध्ये आरोपी आजारी आहे किंवा एखादी प्रेग्नंट बाई आहे किंवा एखादा त्या माणसाला आजार झाला, तो से यायला 15 दिवस लागणार आहे, 20 दिवस लागणार आहे, 30 दिवस, आरोपी आतमध्ये आहे. परंतु सुप्रीम कोर्ट म्हणतं की रेग्युलर बेलमध्ये द कोर्ट हॅज पॉवर टू ग्रँट इंटरिम प्रोटेक्शन द रेग्युलर बेल ऍप्लिकेशन ऑल्सो. मग रेग्युलर बेलमध्ये सुप्रीम कोर्ट म्हणतं इंटरिम प्रोटेक्शनची तुम्हाला आवश्यकता आहे, तर अँटिसिपेटरी बेलमध्ये इंटरिम प्रोटेक्शन काढून घेण्याची काय प्रोव्हिजन होती किंवा त्याच्या पाठीमागचं काय लॉजिक आहे हे कळलं. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण आता बघितलं की प्रायव्हेट कंप्लेंट, थोडंसं प्रायव्हेट कंप्लेंटकडे येतो मी. काय की माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की व्हेनेवर देयर अ कॉग्निजेबल ऑफेन्स हॅज बीन मेड आउट देन पोलीस हॅज नो ऑप्शन बट टू रजिस्टर द एफआयआर. आणि एफआयआर दाखल नाही केली म्हणून आपण कोर्टामध्ये जातो. आणि ह्या 156(3) आणि 202 ह्या ज्या प्रोसिजर आहेत त्याच्यामध्ये बायफर्केशन असं आहे की प्री कॉग्निजन स्टेज आणि पोस्ट कॉग्निजन स्टेज. याच्यामध्ये 156(3) ची ऑर्डर करत असताना मॅजिस्ट्रेट हॅज टू कन्सिडर हिज माइंड अँड ही हॅज टू मेक हिज माइंड अट वेदर द प्रायमा फेसी केस इज मेड आउट ऑर नॉट. म्हणजे काय प्रायमा फेसी केस म्हणजे काय की तुम्ही आरोपीचा डिफेन्स कन्सिडर करायचा नाहीये. या एफआयआर मधल्या इन्ग्रेडियंट्स प्रमाणे ऑफेन्स मेड आउट होतो का एवढं बघायचं. आता या 156(3) केसमध्ये जर समजा सीआरपीसी मध्ये असे बदल केले गेले, नोटीस द्या, त्याचं म्हणणं ऐकून घ्या, त्याचा डिफेन्स ऐकून घ्या, मग जो मेन पर्पज आहे 156(3) ज्या लॉजिकवरती 156(3) ची प्रोव्हिजन तयार केली गेली आहे तो 156(3) जो पर्पज आहे तो पूर्णपणे फ्रस्ट्रेट होऊन जातो. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला कुठलाही कायदा आपण बघितलं, इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, या केसमध्ये आरोपींचं म्हणणं सरकार म्हणजे ज्यावेळेस आपण गव्हर्नमेंट ऑफिसरच्या अगेन्स्ट
या प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करतो त्याचं म्हणणं आपण ऐकून घ्यायचं आणि ज्यावेळेस साध्या माणसाच्या अगेन्स्ट कंप्लेंट करतो त्याचं म्हणणं ऐकून नाही घ्यायचं. सो इट इज अ डिस्क्रिमिनेटेड आणि रिजनेबल क्लासिफिकेशनची कन्सेप्ट आहे. इक्वलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ आहे. प्रत्येकाला कायदा समान आहे. मग तुम्ही ज्यावेळेस ते क्लासिफिकेशन करता ते क्लासिफिकेशन पण रिजनेबल असावं लागतं. म्हणजे सरकारी नोकऱ्यांसाठी कायदा तुम्ही केला, सामान्य माणसासाठी कायदा वेगवेगळा केला. पण हा वेगवेगळा कायदा करत असताना तुम्ही सरकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेता, त्यांच्या विरुद्ध ऑर्डर करत असताना आणि सामान्य माणसाचं ऐकून घेत नाही. याच्या पाठीमागे लॉजिक काहीतरी हवंय. रिजनेबल क्लासिफिकेशन कुठलाही कायदा तयार करत असताना जर तुम्हाला क्लासिफिकेशन करायचं असेल तर त्याच्या पाठीमागे काहीतरी रिझन्स लागतं, लॉजिक लागतं. याच्यामध्ये कुठलंही लॉजिक किंवा रिझन मला याच्यामध्ये दिसून येत नाही. कारण काय, जर समजा याच्यामध्ये 2-3 केसला इंदिरा वगैरे ते मी सांगितलं आपल्याला. पहिली गोष्ट, सरकारी अधिकाऱ्यांनी एखादा ऑफेन्स केला आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला कंप्लेंट दाखल करायची, त्याला प्रोटेक्शन आहे ना. 197 प्रमाणे ऑलरेडी प्रॉसिक्युशन त्याच्यावरती सरकारी अधिकाऱ्यांवरती खोटे गुन्हे दाखल होऊ नये म्हणून त्याला प्रायर परमिशनची दिलेली प्रोव्हिजन. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर एखादी सरकारी अधिकारी असेल आणि त्यांनी एखादी डॉक्युमेंट फॉर्ज केलं असेल, तहसीलदार आहे किंवा तलाठी आहे, एखाद्या त्यांनी डॉक्युमेंट फॉर्ज केलं, आता ह्याच्या ऑफिशियल ड्युटीमध्ये येतं का? नाही. मग त्यांनी केलेली कृती जर त्याच्या ऑफिशियल ड्युटीशी नसेल तर कुठल्याही प्रायर परमिशनची गरज नाही असं सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी डिसाईड करून टाकलं कॉन्स्टिट्यूशन बेंचने. तो व्यक्ती त्यांनी केलेली कृती ह्या त्याच्या ऑफिशियल ड्युटीशी निगडीत आहे का एवढंच बघायचं. मग अशा संदर्भामध्ये परत त्याला प्रोटेक्शन, परत त्याचं म्हणणं ऐकून घ्यायचं आणि परत त्याचे डिफेन्स सगळे ओपन करायचे. हे पूर्णपणे बेसिक स्ट्रक्चर जे आहे किंवा बेसिक ज्युडिस घटनेमध्ये काय खोटी केस दाखल होत नाही. रेपच्या केसेसमध्ये खोटी केस दाखल होते, 420 मध्ये खोटी केस दाखल होते. मग याच्यामध्ये प्रिलिमिनरी एन्क्वायरी का केली जात नाहीये ही गोष्ट आहे. आणि डिजिटेटिव्ह स्टेट बद्दल आणखी एक महत्वाचं होतं. आणि एक लास्ट मुद्दा घेतो. या 376च्या केसेसमध्ये ज्या पद्धतीने अमेंडमेंट केली गेलेली आहे त्याच्यामध्ये फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज, तर ही जी घटना आहे, ही जी गोष्ट आहे ती ऑलरेडी 91 सेक्शन 91 मध्ये मिसकन्सेप्शन ऑफ टॅक्स मध्ये सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये फॉल्स प्रॉमिस येतं, प्रमोशन्स येतं, सगळ्या गोष्टी येतात. नव्याने त्या ठिकाणी कायदा आणणं गरजेचं नव्हतं. आणि त्या ठिकाणी एखाद्या मुलीवरती जर 18 वर्षाच्या खाली मुलीवरती रेप झाला असेल तर त्या ठिकाणी डेथ सेंटेन्स सारख्या पनिशमेंट त्या ठिकाणी केलेल्या आहेत. परंतु डेथ सेंटेन्सची ऑलरेडी रेप केसेसमध्ये असं म्हटलं जातं की व्हेरी इझी टू अलिज, हार्ड टू प्रूव्ह, हार्डेस्ट टू डिस्प्रूव्ह. त्यामुळं या ठिकाणी या पनिशमेंटचा मिसयूज होण्याची शक्यता आहे. तर बरंच बोलण्यासारखं आहे. या ठिकाणी मी असं सांगतो की कायदा काही गोष्टींच्या बाबतीमध्ये खूप चांगला आहे, जे गरजेच्या गोष्टी आहेत. पण काही गोष्टींचा या ठिकाणी उहापोह उलगडा होत नाही. काही प्रोव्हिजन्स ऑलरेडी सेटल पोझिशन ऑफ लॉ आहेत ज्या आपल्या कॉन्स्टिट्यूशन बेंचनी, हाय बेंचनी ह्या सगळ्या गोष्टी सेटल केलेल्या आहेत. त्याचा सारासार विचार या ठिकाणी करणं गरजेचं होतं. ज्या हायकोर्टांनी, बऱ्याच हायकोर्टांनी भारतामध्ये सांगितलं की फॉर एक्झाम्पल नॅक्रोफिलिस नावाची संकल्पना आहे, म्हणजे डेड बॉडी रेप हा जिवंत माणसाने जिवंत व्यक्तीवरती केला जातो, रेप म्हटला जातो. परंतु डेड बॉडीवरती पण काही घटनेमध्ये त्याच्या सेक्शुअल लससाठी त्या ठिकाणी डेड बॉडीवरती पण रेप केला जातं. कराडाच्या हायकोर्टाने सांगितलं की नॅक्रोफिलिझम नावाची एक संकल्पना आहे की तुम्ही 376 मध्ये डेड बॉडीवरती पण तुम्ही सेक्शुअल इंटरकोर्स केला तर तो पण ऑफेन्स कन्सिडर करा. या अशा काही हायकोर्टाच्या ज्या काही त्यांच्या जजमेंट्समध्ये डिमांड केलेल्या आहेत याचा या ठिकाणी त्यांनी विचार केलेला दिसत नाहीये. तरी चला ठीक आहे, यानंतर इंटरप्रिटेशन होणार आहे. आपल्याला त्या ठिकाणी त्या कायद्याच्या अनुषंगाने जावं लागणार आहे. वरती अजून सुप्रीम कोर्ट, हायकोर्टामध्ये या कायद्याचा वापर होणार आहे. लेट्स वेट फॉर द जजमेंट्स ऑफ द सुप्रीम कोर्ट. आणि कायद्यामध्ये कायद्याची अंमलबजावणी, कायदे डेव्हलपमेंट करणं ही आपली जबाबदारी आहे. कुठलाही कायदा ज्यावेळेस येतो, आता या ठिकाणी मोक्काचा कायदा असताना पहिला इंदिरा गांधी असताना इंदिरा गांधीने आणला मिसाचा कायदा आणला, त्याचा मिसयूज झाला. त्यानंतर टाळा आणला, त्याचा मिसयूज झाला. पोटा आणला, त्याचा मिसयूज झाला. मोका आणला, त्याचा मिसयूज झाला. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पॉलिटिकल लिडर्सनी पोटा पॉलिटिकल लिडर्स लावले, हा सगळे ऍक्ट रिपील केले गेले. आता तर टेररिझम नावाची संकल्पना आयपीसी मध्ये आणलेली आहे. मग युएपीएचा आपला उपयोग काय आहे? मोका ऑलरेडी कायदा असताना मोक्याचे प्रोव्हिजन या ठिकाणी आणणं गरजेचं नव्हतं.
तर अशा परिस्थितीमध्ये या मोका आणि टेररिझम ह्या दोन ज्या डेफिनेशन्स मध्ये त्याचा मिसयूज होण्याची दाट शक्यता आहे. तर एवढं बोलतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो.